यंदाच्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नेत्यांसाठी जाहीर सभा घेतल्या आणि घेत आहेत। त्यातीलच एक नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथली सभा। दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेचा कुणाला फायदा होणार पाहूयात। नाशिक जिल्ह्याबद्दल सांगायचं तर याला कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखलं जातं। कांद्याची देशातली सगळ्यात मोठी लासलगाव बाजारपेठ ही नाशिकमध्येच आहे। त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदीमुळे सगळ्यात जास्त आक्रोश हा नाशिकमध्येच पाहायला मिळाला। शेतकऱ्यांच्या संतापाचा फटका लोकसभा निवडणुकीत तिथल्या स्थानिक उमेदवारांना होणार हे स्पष्ट होतं। प्रचारादरम्यानच त्याची प्रचिती उमेदवारांना येत होती। या सगळ्याचा विचार करून ऐन मतदानाच्या काही दिवस आधीच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला। 27 एप्रिलला 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष काहीसा कमी झालेला दिसला। सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यानंतर मोदींच्या सभेचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं। शेतकऱ्यांची मर्जी राखल्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारं सरकार आहे असं नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली। मोदीही त्यांच्या सभेत या गोष्टींचा उल्लेख करणार नाही हे अशक्यच। निर्यात बंदी उठवल्यानंतर मोदींच्या नाशिकमधील सभेचा थेट फायदा महायुतीच्या नाशिक मतदारसंघातील उमेदवारांना होऊ शकतो। पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त फायदा हा भारती पवार यांना होऊ शकतो। 2019 मध्ये याची प्रचिती आली होती। 2019 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिंडोरीमध्ये जाहीर सभा घेतली होती। याच सभेनं भारती पवारांना लाखोंचं लीड दिलं होतं आणि त्या दिंडोरी मतदारसंघातून लोकसभेला निवडून गेल्या होत्या। इतकंच नाही तर पहिल्याच टर्ममध्ये भारती पवार यांना नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपदाची संधी सुद्धा दिली होती। याच गोष्टीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दिंडोरी भाजपमध्ये काही पक्षांतर्गत धुसफूस नाराजी असल्याची पण चर्चा आहे। मोदींच्या सभेनंतर ही पक्षांतर्गत नाराजी दूर होऊ शकते आणि त्याचा फायदा भारती पवारांना होऊ शकतो। शिवाय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 6 आमदार हे महायुतीचेच आहेत। मोदींच्या सभेच्या निमित्तानं हे सगळेच महायुतीतील घटक पक्षांचे नेते एकवटणार आहेत। त्यांची सुद्धा ताकद भारती पवारांना लाभेल। तर याच सभेचा फायदा नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसेंना सुद्धा होईल। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण झाला होता। भुजबळांचं नाव समोर आल्यानंतर मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं, पण अखेर हेमंत गोडसेंनाच उमेदवारी मिळाली। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून घराणेशाहीचा विरोध आणि योग्य कार्यकर्त्याला संधी देणं अशा 2 गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोदी यशस्वी ठरू शकतात। याने महायुतीच नाही तर केंद्रीय भाजपच्या कार्यकारिणीचाही परिचय लोकांना करून देण्यात यश येईल। याशिवाय नवीन मतदारही मोदींच्या सभेमुळे आकर्षित होऊन नाशिक आणि दिंडोरीचा मतदानाचा टक्काही वाढू शकतो। असे सगळे फायदे लक्षात घेता मोदींच्या सभेचं महत्त्व तर लक्षात येतच, पण अजून एक गोष्ट या सभेकडे राज्याचं लक्ष वेधतीये ती म्हणजे ही सभा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात होतीये। गेल्या महाराष्ट्रातील सभांमध्ये मोदींनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला तर शरद पवारांनी सुद्धा त्याला उत्तर दिल्याचं दिसलं। पण आता पवारांच्याच बालेकिल्ल्यात येऊन सभा घेतल्याने थेट चॅलेंज पवारांना दिल्याचं चित्र आहे। त्यामुळे पवार याकडे कसं बघताय, पुढचं त्यांचं काय पाऊल असणार आणि एकंदरीतच या मतदारसंघात कोणत्या नवीन घडामोडी घडतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।